संत तुकाराम महाराज अभंग गाथामध्ये एका अभंगामध्ये सांगतात, नव्हती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल. मी जे बोलत आहे ते माझे काही नाही, आतून विठ्ठल प्रगटल्यामुळे तोच बोलत आहे. काही न धरावी खंती ही तो होईल धरा चित्ती, खोटी ते अहंता वाट टाकली सांगता. ज्याचे तोची जाणे मी मापाडे तुका म्हणे. याविषयी तुम्ही काही काळजी करू नका, कारण यातच तुमचे हित सामावलेले आहे. हा विचार चित्तामध्ये धारण करा. माणसाच्या आतमध्ये असलेला खोटा अहंकार, तो परमार्थाचा उपदेश ऐकल्याबरोबर टाकून द्यावा. संत तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मुखातून बोलणारा विठ्ठल तोच त्यातील सत्य जाणतो. मी फक्त माप टाकणारा मापाडी आहे, म्हणजे निरोप सांगणारा आहे. ज्याचे तोची जाणे मी मापाडे तुका म्हणे. ज्याचे तोची जाणे मी मापाडे तुका म्हणे. तुकाराम महाराज पुढच्या अभंगामध्ये म्हणतात, वासनेच्या मुखी आदलुनी भीते निर्वाहा फुलते कारण ते. या नाव अंतरा आला नारायण चित्त समाधान खून त्याची. संत तुकाराम महाराज म्हणतात, मनात निर्माण होणाऱ्या नाना प्रकारच्या वासनांना भिवून राहावे. त्याच्या तोंडात जरुरीपुरतेच काही देऊन आपण परमार्थाचे कार्य करावे. आपल्या चित्तामध्ये पूर्ण समाधान पसरले की समजावे, आपला नारायण प्रगट होऊ लागला आहे. चित्त पूर्ण समाधानी कसे होईल हाच सदैव विचार करावा आणि विवेकाच्या डोळ्याने आत्मस्वरूप पाहावे. संत तुकाराम म्हणतात, ज्या प्रमाणात आपण भजनाकडे वळू त्या प्रमाणात अंतरंगात नारायण आहे याची जाणीव होईल. रामकृष्ण हरी माऊली.